वेळेची जाण, नियोजनाची खऱ्या अर्थानं शान आणि या व्यवस्थापनाची आणबाण शान म्हणजेच घेसर आई गावदेवी चषक. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल खोलवर चेंडू जरूर होता. ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. चांगला फटका होता. 1 रन मिळेल ऑफ द मार्क. 1 रन येत असताना रोहितच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1. प्रत्येक फलंदाजाची एक वेगळी निशाणी असते, एक वेगळी ओळख असते. कारण राज्य छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं. बॅटिंग स्टान्स वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या खेळाडूंचा पाहायला मिळतो. ती एक वेगळी ओळख निर्माण करतात आणि त्यामध्ये रोहितला आपण पाहिलं. खोलवर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहत आहेत. पायावरचा बॉल अगदी ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. डेंजर एंडकडे होते रोहित, परंतु जोखीम पत्कारली. सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 रन. क्रिकेटमधील बेसिक जाणतायत दोन्ही बॅटरला माहिती आहे. पॉवर प्ले आहे. जुना बॉल जर करायचा असेल तर आपल्याला ग्राउंड स्ट्रोक जास्तीत जास्त खेळणं फार गरजेची गोष्ट राहील आणि तेच करत असताना दोन्ही बॅटर योगेश आणि रोहित ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. जय पवार सर ह्या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा करतायत. दबावातही मात्र अचूक निर्णय देणारा अनुभवाचा शिलेदार म्हणजे जय पवार सर. 4 धावा या फलकावर. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. नितीन फुलोरे यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन. गुड शॉट बाय योगेश. चौकार. का खेळला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटने आले. अप्रतिम फुटवर्क चांगलं होतं आणि टायमिंग तेवढंच बेमिसाल पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय योगेश. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंच सहमत नाही आहेत. बॅट अँड बॉलचं कोणतंही कोऑर्डिनेशन होत नाहीये आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. थोडेफार वाचले असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण बॅटची हलकीशी एज जर तिथे असती तर डेफिनेटली विकेट मिळाली असती. परंतु इथे नितीन फुलोरीचं मी कौतुक करेन की कमबॅक केले 5व्या बॉलवर. 14-0. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 योगेशच्या बॅटमधून. चांगला बॉल होता. खोलवर बॉल. ह्यावेळेला बॅटची हलकीशी एज घेऊन पायावर चेंडू आदळला. अपील जरूर केली होती, परंतु गोलंदाजाला माहिती होतं की बॅटची एज यावेळेला जरूर लागली गेले. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना हेदूटने टीम जाऊन पोहोचते 15 विदाउट लॉस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर सोनारपाडा वर्सेस नागाव हे दोन्ही संघ मात्र सज्ज असतील. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला 5 षटकानंतर पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिशय वेगवेगळी संगीत मात्र श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकायला मिळत आहेत. डीजे ऑपरेटरचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. कारण आजकाल माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो, फर्स्टेड असतो आणि अशा वेळेला मात्र कुठेतरी संगीताची गोडी असणं फार गरजेची गोष्ट राहिले.
आणि त्यामुळे वेगवेगळी मात्र संगीत कानावर जेव्हा पडतात तेव्हा पावलं ऑटोमॅटिकली थिरकायला भाग पाडली जातात आणि ऑटोमॅटिकली जे आपला तणाव असतो तो मात्र थोडासा खुल्ला जातो. धन्यवाद डीजे. मात्र बॉल सुटला होता हातातून डिरेक्ट विकेट किपरच्या पाठीमागे. नो बॉलचा इशारा जरूर केलाय शाहिद मोमेन सर. त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 9+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असावा कदाचित साहिलचा, परंतु इथून जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर बॉल होता आणि नो बॉलच्या इशाऱ्याने फ्रीचा बॉल जरूर मिळतोय. फलंदाज रोहितला. योगेश आणि रोहित सलामीची जोडी, आक्रमकतेची जोडी म्हणून ओळखली जाते. फ्रीचा बॉल, जोखीम पत्करणारा फटका खेळावा लागेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला. फिल्डर येत आहेत परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळतं. चांगली फेकी केली, लगेच त्वरित फेकी करत असताना काही कसे फिल्डर असतात की मात्र बॉल आल्यानंतर फ्रीडच्या बॉलवर ते बॉल उडवतात, सेलिब्रेशन करतात. तिथपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 ते 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि मी अक्षरशः पाहिलेलं आहे, स्वतः साक्षीदार होतो. वाड्याच्या मैदानात प्रियदर्शनी चिंचगर 5 धावा पळून काढल्या होत्या. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जाईल. नशिबाची साथ मिळाले योगेश या फलंदाजाला. नशिबाचा चौकार, 4 रन. इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. नशिबाचा चौकार मिळाला. डोक्यावर हात येत आहे साहिलचे, कारण हा झेल खूप महत्त्वपूर्ण होता परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. लेट कट खेळलेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, वेगेचा फायदा उचलला साहिलच्या गोलंदाजीचा. चौकार. बॅक टू येतोय. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने हेदूटने टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27 या धावसंख्येवर. पॉवरफुल बॅटिंग आत्तापर्यंत. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 10 बॉलमध्ये 27 रन आलेत, म्हणजे 270च्या स्ट्राईक रेटने खेळी करतायत प्रति चेंडूमागे साहिल. यावेळेला फुलटॉस बॉल जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु कॅच कॅरी करू शकले नाही. पॅडल स्वीप खेळला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. कॅचेस विन द मॅचेस. सूर्यकुमार यादवने जर झेल टिपला नसता डेव्हिड मिलरचा तर कदाचित T20चा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळाला नसता. त्यानंतर महिला विश्वचषक आपण पाहिलं, जर अमनज्योत कौरने जर झेल टिपला नसता दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा तर डेफिनेटली मात्र ते स्वप्न भंग झालं असतं. म्हणून टेक द कॅच अँड विन द मॅच. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही परंतु कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. 28 रन. यावेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडासा दबाव पहा. गोलंदाज खूप मेहनत घेऊन गोलंदाजी करतो. अशा वेळेला संघ सहकाऱ्यांची साथ असणं फार गरजेची गोष्ट असते आणि ज्या वेळेला त्याची सायकोलॉजी चेंज होते त्यावेळेला अशा प्रकारचं प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना काही गोलंदाज आढळतात. संघाची धावसंख्या 29 विदाउट लॉस. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचे पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाले आणि पॉवरफुल बॅटिंग होत असताना दोन्हीही षटकांमध्ये रोहित आणि योगेशने अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलंय. या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 14.50च्या आत्तापर्यंत करंट रन रेटने खेळी करतायत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 73 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2 षटकं 29 धावा. हेदुटणे टीम विदाउट लॉस.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक क्रीडा नगरी सजलेली कालपासून आपल्याला पाहायला मिळते. 48 संघांना प्राधान्य दिले गेले. जबरदस्त मॅनेजमेंट आपण पाहू शकतायत. वेळेचं व्यवस्थापन कसं असावं त्याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत 9:14 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला सकाळच्या या धुक्याच्या सत्रामध्ये आणि त्यानंतरचा हा आतापर्यंतचा प्रवास 5व्या सामन्यापर्यंत पाहायला मिळतोय. चांगला खेळ आतापर्यंत प्रत्येक खेळाडूने दाखवलाय. ग्रामीण क्रिकेट म्हणजेच एक उच्च दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित स्ट्राइक एंडकडे. पहिलाच बॉल रोहित यावेळेला सोडून देतोय, लेफ्ट करतोय. जय पवार सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. तत्पूर्वी 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. जमेची बाजू अशी आहे की दोन्ही फलंदाज आतापर्यंत योगेशने 10 बॉलमध्ये 23 धावा केले. 230चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. 3 बॉलमध्ये 3 रन रोहितच्या बॅटमधून आले. 100चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. म्हणजे दोन्हीही फलंदाज खेळपट्टीवर जणू काही त्यांची खेळपट्टी यावेळेला प्रेमात पडलेली आहे असंच म्हणावं लागेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेस तर मागचा खेळाडू शाना होतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. जरी तिसरं षटक असलं, बॉल जुना झालाय, त्यावर सिम्बॉल पुसलेला थोडाफार दिसतोय, तरी सुद्धा सिक्सर सुप्रीमोचा तो सिम्बॉल आतापर्यंत दिसतोय डार्कनेसमध्ये. याला म्हणतात ग्रेट कॅमेरा वर्क. मानाचा मुजरा असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30-30ला 1. पहिलं विकेट मात्र आपण पाहू शकतायत गोलंदाज आर्यनच्या खात्यामध्ये. चांगला झेल टिपला होता. या बॉलला लेफ्ट केलं आणि सरळ चेंडू निघून जातो. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. 31 धावा. आयोजन नियोजन कोणतीही स्पर्धा मात्र फक्त पैशाने मोठी होत नसते, तर आयोजकांच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे ती मोठी होत असते. क्रिकेटची जाण असणारे आयोजक आहेत, स्वतः खेळतात. काय मॅनेजमेंट असतं, बारीक सारीक गोष्टी काय असतात, अद्यावत काय कराव्या लागतात याचं प्रत्यय मात्र संपूर्ण घेसरच्या आयोजकांनी घेतलंय. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डरला निवडलंय की काय. फिल्डरने अगोदर जंप यावेळेला जरूर घेतली होती. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. क्लास दर्शवन असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. 6. नो डाऊट अबाउट इट. जर टायमिंग जम्प कदाचित असते तर डेफिनेटली कॅच कॅरी होऊ शकला असता, परंतु इथे चांगले प्रयत्न दाखवले. प्रयत्नांती पराकाष्ठा जरूर केली, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून येतोय हा खणखणी षटकार. 37ला 1. आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला फ्लिक केलंय. फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावत असताना प्रशांतच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. अतिशय चांगला वेगवेगळ्या पेनांचा वापर केला जातो. रेड, ग्रीन, त्यानंतर आपण पाहिलं तर ब्ल्यू हायलाइटर्स ज्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येक षटकामध्ये किती धावा आलेत हायलाइट्स केले जात आहेत. ऑन साईडला खेळलाय बिटवीन द गॅपमध्ये. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. चौकार.
वाटत नाहीये. खूप बॅकलिपचा वापर केला होता. सुंदर मात्र पोझिशन मध्ये आले. मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट करत असताना डबल एचा ब्रँड यावेळेला वापरत असताना पाहायला मिळतोय. चौकार येतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगोदरच खेळले होते. आर्यनच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जाईल. कॉटन बोल्टची संधी. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. 42 ला दुसरा धक्का परतावा लागेल योगेशला. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेला येत असताना आपण पाहतायत दयाळू काळन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. संपूर्ण जबाबदारी आहे. आर्यनचं मी कौतुक करेन. या षटकामध्ये त्याने 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळवलेत. आर्यनचा हा बॉल ह्या वेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. जय पवार सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात खर्च होईल. संघाची धावसंख्या 1 ने ऍड होत असताना हिदुटने टीम प्रथम बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचते. 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला ऑन साईडला मल्टी हिट. सरळ चेंडूला फेकून दिले. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा झन्नाटीदार षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा ज्या पद्धतीने त्या पोझिशनमध्ये होते. ऑलरेडी मनकवडा ओळखला होता. या बॉलला रीड केलं होतं आणि खिचून मारला होता. सरळ चेंडूला फेकून दिलं. डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध एक जबरदस्त तगडा प्रहार केला गेला. दयाळू काळनच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. षटकारात परावर्तित करणारा थोडासा जरूर दबाव होता, परंतु त्या दबावाला न जुमानता आम्ही चांगली बॅटिंग करू शकतो हे मात्र प्रिव्हियस बॉलमध्ये दाखवलं. 49ला आत्तापर्यंत 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. 49 हिदुटणे टीम आता स्ट्रॉंग पोझिशनमध्ये पाहायला मिळते. खोणी सी वर्सेस हिदुटणे या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 5 सुरू आहे. चौथं षटक हाताळण्याकरता या अगोदर योगेशने अतिशय चांगली बॅटिंग करत असताना धावा जमविल्या. जबाबदारी फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू हा आयुष्यभर थकत नाही. 49 लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होते. साहिल ठोंबरे उजव्या हाताने राईट ऑफ द विकेटने. यावेळेला ऑन साईडला साहिलचा जसा बॉल डिलिव्हर झाला त्यावर प्रशांतचा हा मात्र क्लास दर्शवणारा फटका पाहायला मिळतो. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बॅटर म्हणून ज्याची ओळख ख्याती पाहायला मिळते प्रशांत कुंभारकर. सुपर बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला. ऑन साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ऑन ड्राईव्ह खेळला गेला. 1 रन तर वेगाने येते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता दयाळू काळन यांचा, परंतु यावेळेला प्रशांतने सांगितलं इट्स ओके, 1 धावेवर आपण सॅटिस्फाईड राहू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचले गेले. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 धावा आतापर्यंत खर्च केले तर 8 बॉलमध्ये 21 धावा खर्च केले. साहिल कमबॅक करण्याची गरज आहे.
साईडला अप्रतिम चांगला फटका तर आहे. बॉल थोडंसं डायव्हर्ट होतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. दयाळू काळेंच्या बॅटमधून 2 रन्स आणि हेदूटने टीम जाऊन पोहोचते फलकावर 58ला 2. चांगली रणनीती. प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी काय असते, काय रोल असतो, आपली भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत फलंदाजाने दाखवून दिले गेले. कारण हा खेळ एका दुसऱ्याचा नाही आहे. 11 खेळाडूंनी मिळून जर चांगला परफॉर्मन्स क्लास दाखवला तर विजय हे निश्चितच आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतीही चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. चांगला कमबॅक केलाय. हर्षद भंडारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. 58ला 3. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. साहिल ठोंबरेने अखेरकार मात्र त्याच्या हाती सफलता लागली. 23 या धावसंख्येवर. अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील त्याच्या इंडिव्हिज्युअल 2 बॉल शेष आहेत. इथून सुद्धा अजून कमबॅक करण्याची संधी प्राप्त होईल. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. चांगला झेल टिपला गेला नितीन फुलोरे यांच्या माध्यमातून. शॉट मिड ऑफला. अगोदरच खेळण्याची तयारी दाखवली गेली होती. सरळ चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. वेग आणि वेगेबरोबर अचूक टप्पा आता मात्र या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज साहिल ठोंबरे कमबॅक केलं या 2 बॉलवर. 5 बॉलचा खेळ झाला. 58ला 3. प्रथम बॅटिंग करताना हेदूटने टीम. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणतीही मिस्टेक करत नाहीये रितेश. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. हर्षद भंडारी गॉन. सहर्ष स्वागत आहे. हेदूटने टीम 58ला 4. प्रशांत आतापर्यंत सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त आणलं जात नाहीये. कदाचित यावेळेला हा वीक पॉइंट असावा. 4 बॉलमध्ये 14 रन त्याच्या बॅटमधून आलेत परंतु तो फक्त आणि फक्त विकेट जाताना पाहत राहिलाय. संदेश गोलंदाजी मार्कवर येत आहेत. आता प्रशांत या 6 बॉलमध्ये काय आक्रमकता सिद्ध करेल. विस्फोटक फलंदाज आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून प्रशांत कुंभारकरला ओळखलं जातं या पंचक्रोशीमध्ये. 58ला 4. संदेश. ऑन साईडला खेळलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. प्रशांत आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवतोय. हीच खूप महत्त्वाची भूमिका असते. पहा कधी कधी फलंदाज मात्र सेट असतात. ते मात्र सॅक्रिफाईस विकेट टाकण्यासाठी भाग पाडतात. परंतु प्रशांतचं यावेळेला मी कौतुक करेन. त्यांनी शार्प माइंडेडने यावेळेला सांगितलं मनोज तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तुला यावेळेला स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. आता इथून तुला भरोसा कसा दाखवायचा आहे हे तुझ्या हातामध्ये आहे. कारण लेफ्ट हँड बॅटर असल्यामुळे एक थोडाफार कुठेतरी ॲडव्हान्टेज असू शकतो. नो डाऊट अबाउट इट. 59ला 4. डावकरी आताचा फलंदाज. कट्टा फलंदाज पाहायला मिळतोय. तेवढं पोटेन्शियल आहे. इथून ऑन साईडला तो भरोसा दाखवला, विश्वास दाखवला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा.
ते यावेळेला बॉडमॅनचा चांगला वापर केला, एकटक बघत राहिले त्या बॉलला, परंतु त्यानंतरचा संदेशचा कमबॅक ओव्हर द विकेटने आले होते. त्यानंतर राऊंड द विकेटने येत आहेत मनोजसाठी. इथून मात्र अँगल क्रिएट करत असताना आपण पाहू शकाल व्हेरिएशन असणं फार गरजेची गोष्ट आहे. आता टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे चाललंय. तुम्हाला 6 बॉलमध्ये संमिश्रणयुक्त गोलंदाजी करावी लागते. फलंदाजाला बीट करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टींचा वापर करावाच लागेल. इथून वेगवान चेंडू होता, कनेक्ट केलंय. काय फटका आहे, टायमिंग याला म्हणतात. मनोजच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. 6 धावा. आठवण आली, क्रिस गेलची आठवण आली, ग्रॅम स्मिथची आठवण आली. यावेळेला ऑन साईडला प्रॉपरली टायमिंग मनोजच्या बॅटमधून या षटकातील हा तिसरा षटकार. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे मनोज. कौतुक करेन म्हणूनच मी उल्लेख केला होता की विश्वास दाखवलाय मनोजच्या बॅटिंगवर. इथून ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु तंत्रशुद्ध फटका फार वेगाने निघून जाईल. याचं रॉकेट प्रमाणे शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि संघाची स्थिती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 81-82 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. या षटकामध्ये 23 धावा तब्बल. स्लॉग ओव्हरमध्ये कशा धावा याव्यात, एक्सपेक्टेशन काय असतं, अपेक्षा फार असतात. आणि त्या मनोजच्या बॅटमधून धावा येत असताना 5 बॉलमध्ये 22 रन त्याच्या बॅटमधून आले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 81ला. 482 धावांचं आव्हान समोर ठेवलंय हेदुटणे टीमने प्रतिस्पर्धी संघ खोणी सी या टीम समोर. हेदुटणे ओव्हरसेस आपण पाहताय. जय मल्हार खोणी सी या दोन टीमच्या दरम्यान रोहितने 3 धावा केल्या. 4 बॉलमध्ये योगेश 27, 12 बॉलमध्ये प्रशांत, 5 बॉलमध्ये 15, नॉट आउट 300चा स्ट्राईक रेट. दयाळू काळन यांनी 3 बॉलमध्ये 8, हर्षद 0वर बाद झाला. मनोज यांनी 5 बॉलमध्ये 22. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर नितीन फुलोरेने 1 षटक 15 धावा, इकॉनॉमी 15चा 2 षटक, साहिल ठोंबरेने हाताळले 23 धावा, 11.50चा इकॉनॉमी 2 विकेट्स, आर्यनने 2 विकेट्स मिळवले, संदेशने 23 धावा खर्च केल्या. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहिलं 30वर 1, 42ला 2, 58ला 3, 58ला 4 अशा पद्धतीने आपण पाहू शकतात. 5 षटक 81 धावा, एक्स्ट्रा स्वरूपात 6 धावा खर्च झाल्या. सर्वांचं सहर्ष स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न 48 संघांना, ग्रामीण संघांना प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. या असोसिएशनचे आपण पाहिलं तर अध्यक्ष आदरणीय सन्माननीय, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले विनोददादा रतन पाटील साहेब आणि आतेजी भगत साहेब उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली अतिशय कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट फार उंचीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतं. वेळेचं मॅनेजमेंट घेसर या आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं. गेल्या वर्षापासून मी प्रत्यक्ष डोळ्यात पाहिलंय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन सोनारपाडा संघ आणि नागाव
दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर करूया आपण लगेच टॉस. सोनारपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत नागाव टीमचे. करूया आपण लगेच टॉस. या गोरखजी मांगरुळकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक आहेत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. जास्त वेळ घेणार नाही, फक्त डिसिजन आपण कळवायचंय. हे सोनारपाडा टीमच्या कॅप्टनचं आणि या वेळेला आपण पाहू शकतायत हेड आलेला आहे. धन्यवाद गोरखजी. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला जरूर धन्यवाद आणि ऑल द बेस्ट असेल. तर नुकताच टॉस झाला. सोनारपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारले गेले. सोनारपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. धन्यवाद. ब्याऐंशी धावांचं एक भलं मोठं लक्ष्य, परंतु क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये. भरपूर धावा चेज झालेल्या आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. फक्त जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसोबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही यश कधीही प्राप्त करू शकता. पहिलाच बॉल बंटीचा, चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटमध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल. 1 रन येत असताना विकी आणि आर्यन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकीच्या बॅटमधून ऑफ द मार्क. 82 धावा होऊ शकतील. मी करेन, आय कॅन डू इट, नेव्हर गिव्ह अप. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मी कधी हार मानणार नाही. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. आर्यनच्या बॅटमधून एक तडका, सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता मॅग्निफिसंट शॉट, ब्युटिफुल टायमिंग. 6. टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींचा ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. फरजी यावेळेला दर्शवत असताना बॅकक्लिपचा वापर केला. सरळ बॅटचा वापर करत असताना वी फॅक्टरमध्ये खेळले. सर्वात चांगली सेफ जागा आणि काय जबरदस्त चेंडूला यावेळेला फॉलो केलंय. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या 7. जय मल्हार खोणी सी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन ठोंबरेला आपण पाहू शकाल. उलटाच बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. हा नेत्रदीपक चौकार, गुड शॉट. स्ट्रोक खेळला आणि मुखातून काहीतरी आर्यन ठोंबरेच्या जरूर वर्ड्स निघाले, परंतु चौकार जरूर आपण पाहू शकतायत. 11 रन, चांगली सुरुवात चांगली केले. अशाच प्रकारचा टीट फॉर टॅट दर्शवावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाची सुरुवात थोडीशी नाजूक जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती. 15 रन्स, परंतु इथे 3 बॉलवर 11 रन आलेत. बंटी यावेळेला ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर नो बॉलचा इशारा पंच यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. आणि ओ स्टेपिंग, त्यामुळे मात्र रिटर्न क्रीज यावेळेला आपण पाहू शकतायत. यस, स्टम्प्सला मात्र चेंडू यावेळेला आदळला. काळ असा होता की मात्र आपण अनिर्णित बॉल द्यायचो, डेड बॉल घोषित करायचो, परंतु नियम बदलले आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की कोणत्याही शरीराचा भाग जर तुमचा स्टम्प्सला आदळला तर नो बॉल घोषित केला जातो. आणि ते शाहिद मोमीन सरांनी दर्शवलं. संघाची धावसंख्या 1+1 ने जाऊन पोहोचते 13. 13 वर 0.
गोलंदाजी मार्कवर बंटी भंडारीला आपण पाहतायत. यावेळेला फ्रीडचा बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. षटकार क्लास. कधी मात्र गोलंदाजाला खूप मार मिळतो हे आपण सातत्याने पाहिलंय. ओव्हर पिच बॉल होता बंटी भंडारीचा आणि विकी ठोंबरेने जबरदस्त यावेळेला आक्रमकता सिद्ध केली. कारण विकी ठोंबरे यावेळेला आणि आर्यन ठोंबरे म्हणतायत इथे रडायचं नाहीये तर आम्हाला लढायचं आहे, हे दर्शवणारे मात्र स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षणीय फटके आतापर्यंत खेळले गेलेत, जे मनाला भावतील असे मात्र फटके आपण पाहत आहेत. कॉपीबुक स्टाईलमध्ये संघाची धावसंख्या 19 विदाउट लॉस. प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या षटकात 15 धावा होत्या, परंतु इथे मात्र त्या 15 धावेला ओव्हरटेक केलंय आणि आतापर्यंत 19 वर जाऊन पोहोचले गेलेत. ग्रेट बॅटिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. चांगला बॉल होता. पहा, तिघे जण आले, त्यांचे परम मित्र संघ सहकारी आले आणि थोडंसं बंटी भंडारीला धीर दिला की बंटी, तुझी ही लाईन अँड लेंथ नाही आहे, ज्या अनुषंगाने तू गोलंदाजी केले तुला पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. धीर, संयम, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम बाळगला बंटी भंडारीने, धीर दिला आणि हेच धीर देत असताना आपण पाहतायत, कारण धीर हा शब्द मात्र जवळचा मित्र असतो. 20 धावा झालेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 20-24 बॉल आणि विजयासाठी खोनी सी टीमला जवळजवळ 62 धावांची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आई गावदेवी चषक घे सर 2025. वीस धावा झालेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 20. हिम्मतवाला मात्र यावेळेला हिम्मत दाखवावी लागेल. क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हारू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये आजपर्यंत कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. कोणताही संघ हा मात्र आपण पाहतो खेळण्यासाठी जिद्दीने येत असतो. आपल्या गावाच्या नावासाठी नेहमीच चांगलं प्रदर्शन दाखवण्याची त्यांची 100% तयारी असते, परंतु 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा, लक फॅक्टर. अशा प्रकारे 100% मिळून तुम्हाला विजय संपादन होऊ शकतो. 3 बॉलमध्ये 11 आर्यन ठोंबरेच्या बॅटमधून, 4 बॉलमध्ये 8 विकी ठोंबरेच्या बॅटमधून धावा आलेत. फील्ड कडे नजर टाकली तर एक शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय. गली रिजन आहे. यावेळेला ऑन साईडला मनगडचा चांगला वापर केलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, तेवढंच मात्र यावेळेला चांगला ॲक्युरेसी थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन या बॉलला लेफ्ट केलं होतं. यस, नो बॉलचा इशारा येत असताना अमदुल्ले सरांकडून आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22. नो बॉलचा इशारा आणि फ्रीडचा बॉल डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या 22 रन्स. धावा येत आहेत, धावा थांबत नाही आहेत. ही खूप जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल कसा हाताळायचा अविनाशला माहिती आहे. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहतायत मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येत नाहीये, राऊंड द विकेटने येतोय. कोण बदलतोय
जेणेकरून अशा प्रकारचे जेव्हा बॉल येतात ना तेव्हा कॉट बॅहँडचे चान्सेस जास्तीत जास्त वाढताना पाहायला मिळतात. उलटाच बॉल होता ऑफ साईडला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. फिल्डर पुढे सरसावतील, अंडरआर्म फेकी केली जाते आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल होता. फिल्डर दूर आहेत, वाईडिश मध्ये आहेत, परंतु जिद्द चिकाटी दर्शवत असताना ग्रेट फिल्डिंग. तेवढाच चांगला मात्र यावेळेला चांगला थ्रो पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. जसा बॉल येतो तसं मात्र बॉलला ह्या वेळेला खेळून काढलं जातं. याला म्हणतात ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे हे माहिती आहे. प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या रडारमध्ये येणारा नाही आहे. त्यासाठी गोलंदाज चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करतात. खेळायचं होतं ऑफ साईडला, बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून येईल. सागर चेंडूला स्टॉप करतोय. शॉट थर्डमॅनला 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या बॉलवर 1 रन आली, त्यानंतर नो बॉल आल्यानंतर जो कमबॅक केला गेलाय तो अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा विचार करता 20 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर ते कव्हर केलं आतापर्यंत षटक ते दुसरं गोलंदाज अविनाशने. बॉलमध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 7 धावा. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. जय मल्हार खोणी सी टीम आतापर्यंत चांगली स्थितीमध्ये आहे, परंतु विकेटच्या शोधामध्ये आहेत की ही जोडी कधी ब्रेक होईल, ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज लावून देईल. अविनाश काळन, अविनाशचा हा बॉल यावेळेला खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. उंचीवर चेंडू निघून जातोय. जजमेंट चुकलं त्या ठिकाणी वाईडिशमध्ये. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावला गेला होता. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर थोडीफार आली होती. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. 52 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18. 17.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 52 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला आपण पाहू शकतात प्लेयर्स इन IPL आपण पाहिलं. जबरदस्त विजय पावलेला 32,50,000 मध्ये आपण पाहू शकतात. अभिषेक कुमार डाल्होर 26,65,000 मध्ये आपण पाहिलं तर केतन मात्रे वाकळांचा टायगर आणि या कल्याण डोंबिवलीची आन बान शान मान सन्मान बायकरमॅन 26 लाखाला आपण पाहू शकलात आणि त्याच्या कर्तृत्वावर आपण पाहू शकताय. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने राजेंद्र सिंगला आपण पाहताय 26 लाखाला आणि संजय कनोजिया 24 लाख. जबरदस्त सर्वात बोली यंदाच्या हंगामामध्ये विजय पावले. त्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. जसं केतन मात्रेचा संघर्ष हा प्रत्येक समालोचक मात्र त्याच्या मुखातून वेगवेगळी हिस्ट्री त्याची सांगत असतो, परंतु हे मालामाल का झाले? कारण त्यांची प्रचंड मेहनत, अपार कष्ट रात्रंदिवस झटताना मैदानात पाहायला मिळाले, म्हणूनच ते मालामाल झाले. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला गेलाय. क्लास अप्रतिम यावेळेला नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत सनसनाटी चौकार. गुड क्लास टायमिंग बिटवीन द गॅप मध्ये ग्राउंड स्ट्रोक कसा असावा, क्रिकेटिंग
कॉपी बुक स्टाईलमध्ये मात्र स्ट्रोक कसा असावा हे दाखवून दिला आर्यन ठोंबरेच्या बॅटमधून. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील. परंतु इथून जर आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी एज यावेळेला होती. शाहिद मोमेन सर त्या ठिकाणी आपण पाहतात ॲक्युरेट डिसिजन देत असताना ॲज अ शार्प, ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळतायत मोमेन सर आणि अब्दुल्ले सर यांना आपण पाहू शकतायत. चांगली पंचांची भूमिका, हा ॲक्शन रिप्ले, अप्रतिम, ग्रेट डिसिजन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. हर्षद खूप लॉंग रनअप आहे, 15 ते 17 पावलांचा रनअप. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय समोर, मात्र डबल माइंड मध्ये होते प्रशांत आणि त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल हा चौकार विकी ठोंबरेच्या बॅटमधून. 4 कोणी सी टीम 39-0. मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मनगडाचा चांगला वापर जरूर केला गेला. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता दोन्ही बॅटरच्या द्वारे. आतापर्यंत 40 धावांची एक बिग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. 40 रन झालेत आतापर्यंत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सरळ बॅटचा वापर केलाय, खूप चांगला फटका तर आहे, नेत्रदीपक फटका, 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट, 4 रन. सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 38 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जबरदस्त अंडरस्टँडिंग बॅटिंग क्लास आर्यन ठोंबरे दर्शवत असताना 25 रन त्याच्या बॅटमधून. 11 बॉलमध्ये 8 बॉलमध्ये 16 विकी ठोंबरेच्या बॅटमधून क्लास बॅटिंग केले. आउटस्टँडिंग वेग होता, परंतु यावेळेला नियंत्रण नव्हतं, संयम नव्हता आणि त्यामुळे आपण पाहू शकता एकदा सहज शक्य पळून पूर्ण केले आणि पंचांच्या द्वारे व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. 13 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता आहे जय मल्हार कोणी सी टीमला. हे दुटणे संघ मात्र यावेळेला आपण पाहताय थोडासा स्ट्रगल करतोय. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक, रोहित पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन आणि दुसऱ्या रनसाठी पलटले गेले. पहा, हा थोडासा कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. हा ना करता करता इथून हा दबाव आणि दबाव तू मैमे त्या ठिकाणी जरूर झाला होता. तिसऱ्या धावेसाठी कॉल होता, ऐन वेळेला चांगलं कॉलिंग केलं, मिस कॉल झाला, कॉल काही पूर्ण होऊ शकला नाही. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 48. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 34 रन. 17च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. फक्त आयोजन नियोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं. 1 ते 1.5 महिना मात्र या मैदानात वेळ देणं. फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हेच जे कारण आपण पाहतो की आयोजन असतं. फक्त बोलून दाखवलं म्हणून सगळं होत नाही, तर ते करून दाखवावं लागतं. कारण वाघ आपण स्वप्नात मारला म्हणून शूर होत नाहीत.
आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही, तर त्या गोष्टी तुम्हाला स्वप्न सत्यात साकार कराव्या लागतात. तेच नियोजनाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल 34 रन 48 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आणि 34 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, हाय व्होल्टेज मॅच. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. योगेश जाधव जोडी ह्या वेळेला जमेची बाजू, दोन्हीही फलंदाजाच्या प्रेमात पडलेली ही खेळपट्टी आहे. या बॉलला लेफ्ट केला, चांगला निर्णय घेतला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या द्वारे 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 49. थोडासा दबाव जरूर आहे, परंतु या दबावाला न जुमानता तुम्ही चांगली गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या 4 गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं करता त्यावेळेला 100% तुम्हाला विजयाची चव चाखायला मिळते. कारण चॅम्पियन हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर त्या वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. यावेळेला प्लेड ऑन, बॅट चेंज आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल. फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. कॅप्टन आपण यायचंय. करण ठाकूर आपण या. 49ला 1 ची महत्त्वपूर्ण विकेट हवी होती, ती विकेट योगेश जाधवने जरूर मिळवली गेले. विकेट टिकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना ते माझ्याकडे कॅलिबर आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे. थोडासा दबाव आता मात्र प्रतिस्पर्धी संघावर जरूर वाढला असेल, परंतु ज्या अनुषंगाने बॅटिंग केली, क्लास बॅटिंग, 25 ते 26 धावांचं योगदान पाहायला मिळालं. 25 धावांचं आर्यन ठोंबरेने दिलं. जी सलामीची जोडी कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फील्ड पोझिशन पाहतोय, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, मनगडाचा चांगला वापर केलाय. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. नेत्रदीपक, क्लास, चौकार, गुड शॉट. संदेशच्या बॅटमधून मात्र आपण पाहताय जबरदस्त फटका चौकारात परावर्तित केलं गेलं. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. 10 बॉल 29. उलटाच बॉल ऑन साईडला, पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. जणू काही ऍक्शन रिप्ले पाहिलंय, हायलाइट्स पाहतोय. खणखणीत चौकार, बॅक टू बॅक टू बाउंड्रीज, 4 रन. या पण अंपायर्स कॉल आहे की कमरेच्या वरती आहे का हा बॉल, या आपण रिव्ह्यू चेक करूया. बॅट्समन रिव्ह्यू, यस बॅट्समनसाठी आहे. एक रिव्ह्यू ठेवला गेलाय, बॅट्समनला अलाव आहे. आपल्याकडे कॅमेरामॅन अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फॉलो करतायत. क्लीन कॅमेरा वर्क आपण पाहू शकाल ओम साई mtclive.in. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53ला जाऊन पोहोचले गेले. एक चान्स घेतला होता, कदाचित मिळाला तर मिळाला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 57 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 57.
सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला, परंतु लॉंग ऑफ क्लिअर होणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. संदेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट, गॉन. मोड मध्ये दिसत आहेत. दुपारच्या 17 मध्ये आपण पाहू शकतायत. 57ला 2, 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 8 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आहे. विकी ठोंबरे एका साईडला 9 बॉलमध्ये 18-200चा स्ट्राईक रेट आतापर्यंत त्यांनी मेंटेन केला गेलाय. 57ला 2. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 18.75चा पाहायला मिळतो. 8 बॉल 25. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. काय गोलंदाज योगेश जाधवने जबरदस्त कमबॅक केलं गेलंय. 5 बॉल आतापर्यंत हाताळले, त्यामध्ये 1 सफलता प्राप्त केली. जरी 2 चौकार आले ते विसरून मात्र मी नव्याने सुरुवात करेन हेच मात्र दाखवून दिलंय. 7 बॉल आणि 25 रन जय मल्हार खोणी सी या टीमला विजयाकरिता. फुलटॉस बॉल होता ह्या वेळेला. जरूर आपण पाहता ऑफ स्टंप पिचिंग आहे. पंचांनी लगेच दर्शवलं. एक रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. फेकी येईपर्यंत नितीन फुलोरे त्या ठिकाणी पोहोचणार नाहीयेत. लेग बाईटची 1 रन मिळेल. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 58. येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण जय मल्हार खोणी सी टीमला. परंतु काय कमबॅक केलं रियांशी 11 हिदुटने टीमने. याला म्हणतात कमबॅक. योगेश जाधवचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. अतिशय जबाबदारीने गोलंदाजी करत असताना कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आपण पाहत आहेत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक गुणवत्तेची बेरीज म्हणजेच विनोददादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. आणि उपाध्यक्ष म्हणून आदिजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली हे मात्र ग्रामीण क्रिकेट आज खूप उंचीवर पुढे जात असताना पाहायला मिळतंय. आणि त्यामध्ये आयोजन कसं असावं हे घेसरच्या आयोजकांनी जरूर दर्शवून दिलंय. वेळेचं मॅनेजमेंट हे सातत्याने कौतुकास्पद आहे. ऑल इज वेल. 5-5 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. काही स्पर्धांमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जॅकपॉट पद्धतीने सामने खेळायला मिळतात. 1 ते 2 षटकं ही पाहिलेत स्वतःच्या डोळ्यासमोर मी पाहिलेत. 1 ते 1.5 लाखाच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला 1-1 षटकांचे सामने सुद्धा कदाचित खेळायला मिळालेत वेगवेगळ्या विभागात. परंतु हे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे. क्रिकेटचा खरा श्वास कल्याण डोंबिवली. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. 1 फॉर द ओव्हर पंचाने मात्र यावेळेला दर्शवून दिलंय. आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यस, कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होताना विकी ठोंबरे बॅक टू द डगआउट. इनिंग ह्या वेळेला खेळत असताना पाहायला मिळाले 180चा स्ट्राईक रेट. विकेट ठोंबरे परंतु विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकले नाही. 5 बॉल आणि 24 रन. एका क्षणाला असं वाटलं होतं पारडं जड होतं जय मल्हार खोणी सीचं की इथून मात्र पलटवार करतील. परंतु हिदुंडने टीमचे गोलंदाजांनी पलटवार केला. स्पेशली योगेश जाधवचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली. फक्त 9 धावांचं ते षटक, ते निर्णायक षटक योगेश जाधवचं पाहायला मिळालं. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय योगेश जाधव. मॅग्निफिसंट बॉलिंग. इथून बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. चेंडूला स्टॉप करतील का? एका हाताने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला होता. पायाचा वापर केलाय आणि इथून हा ना करता करता तिसऱ्या धावेसाठी पलटले. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
या तिहेरीने संघाची धावसंख्या 61, 4 बॉल 21 ची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. जय मल्हार खोणी सी टीमला 4 बॉल 21. लॉंग रनअप पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद भंडारी. अप्रतिम चांगला फटका तर होता स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून. फिल्डरला प्रशांतला पुन्हा एकदा बीट केलंय. 4 रन चौकार. जरूर प्रिव्हियस बॉल मध्ये आपण पाहिलात. आता 3 बॉल 17, एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. पूल करायचा होता परंतु यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण आणि नियंत्रण बरोबर लयबद्धता, एकाग्रता, अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 बॉल 17. आता हळूहळू विजयाचा सुगंध हा दरवळत असताना रियांशी 11 हेदुटणे अट टीमच्या बाजूने सरळ बॅटचा वापर केलाय. टायमिंग बेमिसाल आहे. फक्त चेंडूला कनेक्ट केला आणि फेकून दिलंय 6 धावां करता. व्हॉट अ शॉट बाय रितेश. एक बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता. फटका चांगला होता परंतु उशीर झालाय. हा बॉल व्यवस्थित हाताळतील का गोलंदाज हर्षद भंडारी. रितेश एका चुकीची प्रतीक्षा करतोय. चांगला बॉल होता. यावेळेला अप्रतिम खोलवर चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय ते रियांशी 11 हेदुटणे अट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन जय मल्हार खोणी सी टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि या हंगामासाठी आपल्याला लक्ष शुभेच्छा आणि सेकंड राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा असतील त्या रियांशी 11 हेदुटणे अट टीमला. चला या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. योगेश जाधव ठरतायत या मॅचचा हिरो. 27 धावा विथ द बॅटने आणि विथ द बॉलने 2 विकेट मिळवले आणि ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच योगेश जाधव. चला लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. येत आहेत मी आकाशजी भोईर यांना विनंती करेन. सामनावीरचा पुरस्कार योगेश जाधव. वेल प्लेड, सुपर विथ द बॅट विथ द बॉलने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ट्रॉफी येईपर्यंत यावेळेला आपण पाहू शकता योगीजी जाधव यांच्याशी चर्चा करूया. योगेश, कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणशील? खूप चांगला आयोजन आहे आणि या क्रीडांगणावर जेवढ्या जास्त रन होतील तेवढा चांगला आहे, कारण की कमी रना इझी चेस्ट होतात. जास्त बोलत नाहीत, विथ द बॅट आणि विथ द बॉलने उत्तर देतात. आणि आपण आकाश भोईर या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. थँक्यू व्हेरी मच योगेश जाधव. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅच क्रमांक 6 आपल्या भेटीला येईल आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील याच विभागातील एक चांगले समालोचक आणि सूत्रसंचालक अर्थातच करणजी काळन, अर्थातच के यांना मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवर. धन्यवाद. कॅमेरामॅन ओमसाई, MTC Live.in.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. GCC केसर आयोजित आई गौदेवी चषक 2025 मध्ये आपण आहोत आणि मॅच नंबर 6 ला आता सुरुवात होईल. SP11 सोनारपाड्याचा अगेन्स्ट